नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे. एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण आता आलो आहोत कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये. कळंब चांडोली जिल्हा परिषद गटातील जाधववाडी या गावामध्ये. या गावामध्ये नेमके विकासाची कामं झालेत का, त्यांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत का, आणि यापेक्षाही अजून काही गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत का, या संबंधित या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत. सर, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव चेतन जाधव. तुमच्या या गावामध्ये विकासाची कामे काही झालेली आहेत का, आणि ती झालेत तर कोणाच्या माध्यमातून झाली? भरपूर कामं झालीत आमच्याकडं. मग ती जेवढी कामं झालीत तेवढी सर्व कामं आमच्याकडे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून झाले. या कामांचा पाठपुरावा कोणी केलेला आहे? पाठपुरावा आमच्याकडे आमचे सरपंच, उपसरपंच, आमच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेला. जिल्हा परिषदचे सदस्य यापूर्वीचे जे होते किंवा पंचायत समिती सदस्य, त्यांनी यामध्ये काही लक्ष घातलेलं आहे का? खरं तर परिस्थिती अशी होती, पहिली 2-2.5 वर्ष त्यांना काम करायला मिळाले. जे सचिन तुलसीताई असतील किंवा शेंगळेताई असतील, त्यांना 2-2.5 वर्षाचा काळ मिळाला. त्यानंतर कोविड आला. ते 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जेवढी शक्य होतील तेवढी कामं दिली, चांगली कामं केली. कमी काळ मिळाला, नंतरच्या काळात प्रशासक होता, त्यामुळे जेवढी कामं झाली तेवढी साहेबांच्या माध्यमातून आमच्याकडे झाली. या दरम्यानच्या काळामध्ये पराभूत झालेले उमेदवार तुमच्या सुखदुःखात किंवा तुमच्या संपर्कात होते का? हा, होते, येत होते, ते पण होते, हे पण होते. पण काम जर विकास काम करायचं असेल तर नामदार साहेबांचा पर्याय. हे म्हणतायत की काम करायचं असेल तर नामदार साहेबांशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का या गावातील परिस्थिती कशी आहे. नाही, गावातली परिस्थिती दिलीपराव वळसे पाटलांच्याच मागे आहे. त्यांच्या पाठीमागेच का राहायचं असं तुमचं म्हणणं आहे? कारण त्यांची गावात खूप काम आहे. बाबा, तुम्ही वयस्कर आहात, तुम्ही भरपूर निवडणुका पाहिल्या आहेत. कशी आहे या वेळेची राजकीय परिस्थिती? चांगली आहे, दिलीप पाटलांनाच केलं. पण विरोधक म्हणतायत की दिलीप वळसे पाटलांनी विकासाची कामच केली नाही. नाही, भरपूर काम झाले आमच्या गावात, भरपूर निधी आला. दादा, अंदाजे किती निधी आला असेल तुमच्या गावामध्ये? आमच्या गावामध्ये भरपूर तसा निधी आला. म्हणजे आमच्या स्मशानभूमीसाठी सुद्धा निधी आला. त्याच्यानंतर जे काही म्हणजे तिथे काम होतं त्याच्यासाठी निधी आला, काही मंदिरासाठी निधी आला, आणि रस्त्यांसाठी वगैरे असं भरपूर निधी आला. आणि याच्यामध्ये दिलीप वळसे पाटलांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी खूप सहकार्य केलं. आमच्या गावामध्ये विकासाची जी काही धुरा आहे ती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळली. तुमच्या गावातील काही जे प्रलंबित कामं आहेत ते कोण मार्गी लावू शकतं? आतापर्यंत तर वळसे पाटलांनी केले. तिथून पुढेही त्यांच्याशी मागे आमची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांना आम्ही बोललो की तुम्ही असंच आमच्यावरती थोडंसं म्हणजे लक्ष ठेवा, कारण आमच्या गावामध्ये अजून छोटंसं गाव आहे, याच्यामध्ये अजून भरपूर काही सुधारणा करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी तुमच्याकडनं आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे, आणि कसं ते करतील अशी मला एक शाश्वती वाटते. या ठिकाणी अजून एक तरुण आहे, त्याच्याकडून पण आपण जाणून घेणार आहोत की नेमकी या भागातील राजकीय परिस्थिती कशी आहे. राजकीय परिस्थिती वळसे पाटलांबद्दल तर चांगलीच आहे. बाकी कामं पण त्यांनी भरपूर केली आहे, चांगल्या प्रकारे कामं केली आहे. अजून पण पुढे कामं चांगली करतील. तरुणांच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही योजना आखलेल्या आहेत का? योजना तर भरपूर आखलेल्या आहेत. मुलांसाठी रोजगार आहे, तरुण पिढीसाठी. बाकी कारखान्यात रोजगार पण देतात मुलांना. तुलसी भोर यांना पुन्हा एकदा संधी देणार का तुम्ही? हो, समजा. या ठिकाणी अजून एक तरुण आहे, यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. तुमच्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? पाठीमागच्या 5 वर्षामध्ये तुलसीताई सचिन भाऊ भोर यांच्या माध्यमातून भरपूर विकासाची कामं जाधववाडीमध्ये झालेली. पाठीमागे पाण्याची टाकी पाहू शकता, पुणे जिल्हा परिषदेमधून झालेली. इथले रस्ते, स्मशानभूमीसाठी जी काही शेड असेल, त्याच्यानंतर गटार असेल, आणि ते पलीकडं आपल्याला दिसते वॉटर प्युरिफायर, अशी भरपूर विधायक कामं त्या ठिकाणी सचिन भाऊ भोर व तुलसीताई भोर, नामदार वळसे पाटील साहेब, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून झालेली. त्यांच्या विरोधात असणाऱ्या पाठीमागच्या पंचवार्षिकला त्यांना पराभूत केलेल्या उमेदवार हेच आता त्यांचे आत्ताचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? तर पाठीमागे ते धनुष्यबाणावरती उभे होते, आता तुतारीवरती उभे. त्याच्यामुळं जनता सुज्ञे,
जनता ही तुलसीताई सचिन भाऊ भोर व सीमाताई रमेश खिलारी यांच्या पाठीमागे 100% उभी राहील. या ठिकाणी तरुण म्हणतायत की जनता सुज्ञ आहे. मागच्या पंचवार्षिकला ज्या उमेदवारांनी ज्या चिन्हावर निवडणूक लढवली, आज त्याच उमेदवाराचे चिन्ह मात्र वेगळे आहे. त्यामुळे जनता ही सुज्ञ असून ती योग्य उमेदवाराला मतदान करेल. डॉक्टर अतुल साबळे, मंचर, आंबेगाव.